इच्छिता ती पाय हो इहलोकीचा हा देह इच्छिता ती पाय
विठोबार कुमार बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की सत्य सनातन भागवत धर्म बोल काली माता की जय। नमः पार्वती पते हरे महादेव प्रिय गुरुदेव सूर्यरत्न बारे महाराज जय इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मायालो दास विठोबा तिहालो आयुष्याच्या या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मायालो दास विठोबा झालो तुका म्हणे पाहुटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मायालो दास विठोबा झालो ठाल विठ्ठल 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 महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज नमः पार्वती पते हर हर महा हर 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 इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मायालो दास विठोबाची झालो आयुष्याच्या या साधने सतचितानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मायालो दास विठोबाची झालो तुका म्हणे पाहुटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मायालो दास विठोबाची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग आता दंडवत तुझे वंदू शारदाजी चतुर्ननाची आत्मजाणा तिच्या पायी सहज सिद्धी तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारण तया माझे दंडवत आता वंदू देव ब्राह्मण आपण ते पुण्य पावण प्रसन्न होणी श्रोते जन तया माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका
ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करी सकडा हरी कथा बोली गोवळ्या बोला अज्ञानी होऊन आपुल्या बाळा चालवी सगळा नाम ओम नमो दानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळ करुणा कर दयाळ अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्राप्त प्रस्तुत सेवा आणि भागवत सप्ताह सोहळ्यानिमित्ताने पंचम दिवसाचा पुष्प या ठिकाणी उपस्थित तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला 5व्या दिवसाचं पुष्प अर्पण करून माझ्या सेवेला प्रारंभ करते आहे. आणि हा 5व्या दिवसाचा जो पुष्प आहे हा माझ्या मनाचा पुष्प समजायचं. आणि या 5व्या दिवसात तुम्हा सर्व माझ्या मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन माझ्या सेवेचा आरंभ करते आहे. सांगायचं तात्पर्य आहे, माझा परिचय देण्याची मला वाटतं गरज नाहीच, पण या स्थळावर या पावन पुण्यमान भूमीवर आणि आमच्यासारख्या पामरांचे पाय लागणे म्हणजे यासाठी योगायोग लागतो बरं का. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. आणि तो योगायोग असा साधून आला. आमचे गुरुबंधू ओमदेव दादा ढेंगे आणि त्यांच्या माध्यमातून आज लाभलेली ही सेवा हरिभक्त पारायण आणि ओमदेव दादा मोहनकर, तसं त्यांचा आणि माझा परिचय मी लहान असताना म्हणजे जवळजवळ मी सुरुवातीला कीर्तनाची सेवा सुरुवात केली तेव्हा ते माझ्या गावाला मला घ्यायला आले होते, मला आठवतं. आणि पण आता तेही मोठे झाले, आम्ही मोठे झालो, फरक एवढा पडला. तरी पण रुयाडचे लोक मला ओळखतात, यात काय नवल नाही. सांगायचं तात्पर्य आणि भव्य दिव्य असा भागवत सप्ताह सोहळ्याचा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मी एकाच भाषेत सांगेल, स्वर्गात हा सुख सोहळा मिळतो का? बरं तुम्हाला बोलता येतं ना? बरं तुम्ही एवढे दूर का बसले? बरं आपल्याला कीर्तन जास्त वेळ करायची नाही आहे. मला आधीच इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेलं आहे की कीर्तन अगदी 11च्या आधी संपलेलं तर बरं होईल, पाहिजेच. सक्त ताकीद दिलेली आहे, लक्षात द्या. म्हणून माझे शब्द तुमच्या कानापर्यंत पोचतील आणि याची जबाबदारी तुमची आहे बरं का. मी दुसऱ्यांदा रिपीट करणार नाही, लक्षात घ्या. ठल विठ्ठल 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 मला हे प्रत्येक गावी सांगावं लागतं बरं का. बरं गाव तुमचं आहे ना, माझं नाही आहे गाव, नाही का. आपल्या गावात आपणच मालक असलो पाहिजे. आपण कसे आपल्या घरामध्ये आपले मालक असतो, दुसऱ्याची नो एंट्री, बरोबर आहे ना. तसं
आपल्या गावात नियोजन आयोजन केलेलं कार्य हे आपलंच समजायचं आणि आपलंच आहे नाही का. अति उत्साहाने पार पडत असलेला हा भव्य आणि दिव्य भागवत सप्ताह सोहळा आणि तुम्हा सगळ्यांच्या सहमतीने आणि सहाय्याने पार पडतोय बरे का. नव्हे एकट्याचा खेळ म्हणून जमविला आणि माझ्या अंतकरणाला आनंद आहे की आपण संपूर्ण रुयाळ ग्रामवासी मातापित्यांनी अगदी हे कार्य आपलं समजून पार पडण्याचा प्रयत्न करत आहात. आणि आजची सेवा 5व्या दिवसाची आणि या 5व्या दिवसाच्या सेवेमध्ये मी तुम्हा सर्व माझ्या मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन 2 हात 3रा मस्तक तुमच्या चरणावर ठेवून आणि माझ्या कार्याचा आरंभ करते. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवहेरू. स्वामी तू कया देवा यावरी न करावेरू. हो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवहेरू. वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मी भगवंताच्या सरणावर 5व्या दिवसाचं पुष्प वाहिलं, पण आपण सतत 7 दिवस झाले आजच्या 5व्या दिवसाची आंघोळ तुम्ही आणि या ज्ञानसागरामध्ये करता आहात. हे आपले भाग्य आहे. म्हणून माझ्या बुद्धीने मला चालना दिली की आज हा अभंग सेवेनिशी का निवडला आहे नाही का. वास्तविक पाहता आणि म्हटलं तर खूप सारे अभंग असतात नाही का. सेवितो हा रस खरंच रसपान आहे नाही का. राम नाम की औषधी खरा नितसे जो खाय, आग पिळा मिट जाय और रोग व्याधी तुट जाय. हा रामनामाचा रस आहे बरं का, लक्षात घ्या. हरिभक्त पारायण चटुले बाबा आणि आपल्या अमृतवाणीतून बरं का, अमृतवाणीतून भगवंताचा ज्ञान म्हणजे पाणी समजूच नका. मला एक म्हणायचं आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावन आहे नाही का. आणि ह्या ज्ञानसागरामध्ये आपल्याला ओतप्रोत होऊन नावून बाहेर पडायचं आहे, जेणेकरून तरणोपायाचं साधन माध्यम म्हणाल तर आज भागवत सप्ताहाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला इथून नावून निघता येतं महाराज. हे आपले भाग्य आहे, लक्षात घ्या. एवढ्या सहजरित्या मिळतं आपल्याला. पैसा न लागे अदला न लागे, खर्चत नाही गठरी, भजो रे भैया राम गोविंद. बरं, ऐकणाऱ्या मंडळींपैकी मला एक सांगा, कोणी किती पैसे खर्च केले आज प्रवासाला आपण येऊन बसतो आहे, आनंद उपभोगतो आहे. तिकीट लावली आहे का इथे? उपदेश करण्याचा माझा माध्यम नाहीच, कारण माझी ती पात्रता नाही. उपदेश कोणी करावा? ज्याच्याकडे ओतप्रोत ज्ञानाचा समुद्र भरलेला आहे त्याने उपदेश करायचा. तुकोबारायांनीच उपदेश करायचा. आपल्यासारख्या कोलू हलून उपदेश करणं होत नाही महाराज. धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ. ती तुकोबारायांची ख्याती आहे, आपल्यासारख्यांची नाही, नाही का. कोणी यावं आणि काही बोलावं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला एकच सांगायची आहे, या भव्य दिव्य आणि समारोहामध्ये भागवत सप्ताह सोहळ्यामध्ये जे आयोजन केलेले आहे, नियोजन केलेले आहे, आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या माझी लायकी फक्त कृमी किड्यापेक्षा कमी आहे मी असं समजेल. का? कारण माणसाने व्हावे लहानाहून लहान. जेवढं माणसाला लहान बनता येतं तेवढं ठीक आहे माझ्या तरी मते. कारण मोठं झाल्यानंतर आपल्याला किती यातना सहन कराव्या लागतात हे कोणाला विचारावं? कोणाला विचारावं?
नाही का? हत्याला विचारावं की तो मोठा झाला, बलाढ्य झाला, पण छोट्याशा मुंगीने सुद्धा त्याच्या पायाला महाराज लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरीच्या रवा, मुंगी साखरीच्या रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा नाही का? ऐरावत रत्नथोर त्याशी अंकुशाचा मार. मला एकच सांगायचं आहे, भगवंताने ज्या अर्थी तुम्हाला आणि मला 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे, आधी त्याचे कर्तव्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. खाणापिणा सोना, नरबी समाना, पशु समाना, आपल्यापेक्षा सुंदर जीवन पशुपक्षी जगतात, यात काही नवल नाही, काहीही नवल नाही. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठत्वाचा दर्जा जो माणसाला दिला आहे ना, तो यासाठी दिलेला आहे की हे भल्या माणसा 3.5 हाताचा नरदेह आणि जो तू या भूलोकावर घेऊन आलेला आहे, याचा एकच माध्यम आहे, येऊन या जन्मायक करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक, करा देहाचे सार्थक. वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक या जन्माचे, येऊन या जन्मायक करा देहाचे सार्थक. भगवंताचं नाम मुखामध्ये यावं, या तरी निमित्ताने आपण 3.5 हाताचा जो हा मॉडेल भगवंताने तयार केलेला आहे ना, याचा सार्थकता आपल्याला सांभाळता आली पाहिजे, नाही का? पण यासाठी आपल्याला नियोजन केलेलं आहे ना, या 7 दिवसामध्ये आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कसं मुक्त होता येईल. आईच्या उदरातून ज्यांनी जन्म घेतलेला आहे, जीवनाचा सर्वात महत्वाचा सत्य म्हणजे काय? एक सत्य तरी आपल्याला माहिती पाहिजे, आणि ते सगळ्यांसोबत घडणार आहे, मरण, नाही का? बरं, कोण इथे वाचायला आलं आहे, नाही का? बरं, वाचू तर नाही शकत कोणी, पण माहित आहे का, इथून तरणोपाण्याचं होऊ शकतो, आणि यासाठी हे भागवताचं नियोजन लावलेलं आहे. तुमच्यासाठी तर करण्याने तर आम्हाला काही नाही परवडत, तुम्ही यावं, भागवताचं प्रवचन ऐकावं, नाही का? ज्या संतांनी अतोनात कष्ट करून आपल्या अमृततुल्य वाणीतून आणि आपल्या कानापर्यंत सुश्राव्य शब्द ऐकायला यावं, नाही का? आणि या निमित्ताने आज सर्व माझ्या मायबापांच्या चरणावर नम्र निवेदन आहे. हे ज्ञान की गंगा अमर बाणी, हे ज्ञान की गंगा ऋषियों की रानी, हे ज्ञान की गंगा ऋषियों की रानी, हे नित नई पुरानी भारत की ये कहानी, हे ज्ञान की ये गंगा ऋषियों की अमर वाणी, हे
देशामध्ये आपण वावरतो आहे त्या भारताची संस्कृती महाराज आज जपलं आपलं कर्तव्य आहे. आपल्या संस्कृतीचं निवारण जसं जसं ज्ञानाचा लोप होत चाललेला आहे आणि तो ज्ञानाचा लोप न होता ती संस्कृतीचं जतन करणे हे आपलं मनुष्य जन्माला आलं तर आपलं हे कर्तव्य आहे. मला एक सांगायचं आहे, हे नितनई पुराणी भारत की ये कहानी, हे याड की ये गंगा ऋषियों की अमर वाणी. प्राऊड फील होतं कधी कधी आपल्या भारत देशावर की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. एवढी सुंदर संस्कृती आहे आपल्या भारताची बरं का. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, हो भारत देश है मेरा, हो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, हो भारत देश है मेरा, हो भारत देश है मेरा. आपण सगळे आजच्या युगात जगणारे आजची जनरेशन, युवा, तरुण, वयोवृद्ध सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे माझी माय. का? कारण मनुष्याच्या जन्माला आल्यानंतर आपलं आद्य कर्तव्य आहे घडीभर तरी देवाचं भजन करावं, नाही का. जेवढी वेळ, तसं तर आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी वेळ मिळते पण देवासाठी वेळ मिळत नसतं, ती काढावी लागते. समर्थ वर्णन करतात, जया अंतर्य से आवड तो बघते मिळते देवाची सवड, नाही का. जया अंतर्य से आवड तोची करी तो देवाची निवड, मग तयासी सवड हरी देतो, मग तयासी सवड हरी देतो. देव काय म्हणता, अरे एवढीशी वेळ तर माझ्यासाठी देऊन बघ, मग मी तुझ्यासाठी काय करते ते बघशील जरा. भगवंताचे उपकार एवढे आहेत आपल्यावर. त्याचा पहिला उपकार तर आपण मनुष्य जन्माला जो आलाय ना, तो पहिला उपकार समजायचा, नाही का. कारण पशु पक्षी देवाची भक्ती करतात का तुमच्याकडे करतात का? आमच्याकडे करतात. तुमच्याकडे नाही करत, पण केली पाहिजे ना. ज्याचे पूर्वजन्मानी सुकृत असतील ना, आणि एखादी कुत्रा जरी पेंडॉलमध्ये येऊन बसला की समजून जायचं त्यांनी मागच्या जन्मात कुठेतरी देवाचं भजन केलं असेल, तेव्हाच त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. विठ्ठल 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 विठ्ठल. जन्मोजन्मी ज्याची असेल पुण्याई, त्याच्या मुखी हरिनाम येई, नाही का. निळोबाऱ्या वर्णन करतात ना, जन्मोजन्मी ज्याची असेल पुण्याई, त्याच्या मुखात भगवंताचं नामस्मरण यावं आणि त्यांनी भगवंताचं भजन करावं. आणि यासाठी भगवंतांनी 3.5 हाताचा नरदेह आणि या मृत्यू लोकावर पाठवलेलं आहे. अभंगाचं पहिलं चरण, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा
आम्ही जन्मालो. इहलोकीचा हा देह कोणत्या लोकांचा देह? इहलोक म्हणजे कोणता लोक आहे? हे कोणतं लोक आहे? मृत्यू लोक. आणि मृत्यू रे वस्तू सांडणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांडणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांडणारे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगा रे 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 कल्पना. नको आडराना जाऊ जणी, नको आडराना जाऊ जणी, नको आडराना जाऊ जणी, नको आडराना जाऊ जणी. आजनी झालं कोठे बुडवाल हित, विचारी मनात फुलिया. जनी झालं कोठे बुडवाल हित, विचारी मनात फुलिया. ओळखा रे जणी, बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया, आपुलिया. सुंदर प्रमाणे महाराज. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नको आड राणा जाऊ जणी, जणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. नाही का? मला एक म्हणायचं आहे, रूप पाहायचं आपल्याला आरशाची गरज आहे. बरोबर आहे? आता मोबाईल मध्ये सगळं मिळतं, काही आरशाची गरज नाहीये. रूप पाहायचं आरशाची गरज आहे, पण स्वरूप जर बघायचं असेल तर संताची गरज आहे. आणि यासाठी संताच्या चरणावर माथा टेकावा लागतो. पण एवढं सगळं झाल्यानंतर संताला शरण जातोय आपण, पण माझ्या स्वस्वरूपाची ओळख मला होत नाही, म्हणजे याच्यामध्ये चुकी कोणाची आहे? एक तर तू मनोभावी शरण गेलेला नाही का? कुठेतरी गाठ तुझ्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणून तुझा स्पष्ट चेहरा तुला दिसत नाही का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. नाही का? सांगायचं तात्पर्य आहे, त्यासाठी अंतःकरण आपल्याला शुद्ध करावं लागतं. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध, सकळांच्या पाया दंड सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर. बस, दुसरं काही लागत नाही. स्वच्छ अंतःकरण ठेवायचं. कुणाच्याही बद्दल कुणाविषयी अंतःकरणात गाठ असायला नको. आणि जर ती गाठ असेल तर ती वेळोवेळी खटकणार नाही. खटकणार का? नाही का? याद आती है ठोकर खाणे के बाद. नाही का? म्हणजे असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत घडत असतात. पण मला एक सांगायचं आहे, इहलोकीचा हा देह कोणत्या लोकांचा देह? आणि कुठे जन्माला आपण? कलियुगात. कुठे? कलियुगात. आता मला एक सांगा, इहलोकीचा हा देह म्हणजे 3.5 हाताचा मॉडेल. बरोबर आहे? 3.5 हाताचा हा नर देह आपल्या भाषेत. आणि देव इच्छिता ती पाय, देव इच्छा करतात की या मृत्यू लोकांवर आम्ही जन्माला येऊ. कशासाठी? कशासाठी? जेवायला आपल्या घरी पंचपक्वान्नाचं भोजन तयार करून ठेवलेलं आहे. बरं, या दरबारात काहीच कमी नसतं. बरं का? लक्षात घ्या, काहीही कमी नसतं. नाही का? आपण भाग्यवान आहो, आपल्याला सहजरित्या सगळं मिळतं. नाही का? अजूनही काही काही असे दाम्पत्य आहेत महाराज, असे लेकरं आहेत, आपल्या मुलाला घरी जर झोपला असेल तर आपली आजी म्हणते, आई म्हणते, ओरडू नको, बाळ झोपला आहे. नाही का? सुख आणि दुःख इथे आपल्याला बघायला मिळतं. ओरडू नको, बाळ झोपलेला आहे. अरे आवाज करू नको. पण मला एक सांगा, सिग्नल वरती जो मुलगा झोपलेला आहे, जो 2 वर्षाचा आहे, आणि तो तेवढ्या आवाजामध्ये सुद्धा एक क्षणभर सुद्धा आवाज येत नसेल का, तरी पण डोळ्याची पातळी उडून बघत नाही. म्हणजे त्यांच्या जीवनात आणि आपल्या जीवनात फरक काय, मला एक सांगायचं आहे. ठल विठ्ठल 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 विठ्ठल.
याच्यानंतर मला माणसाचा जन्म देऊ नको, कारण माझे छोटे छोटे लहान लहान लेकरं आहेत ना, या सिग्नलवरती बसून आपण काय खातो काय नाही, कसे जेवतो कसे झोपतो, आणि त्रस्त होऊन ती आई म्हणते पुन्हा मला असा जन्म नको देऊ, माझ्यासाठी नाही तर ती माझ्या लेकरासाठी मागते आहे. ती आई म्हणते देवाला, नाही का. मी तर मागे पेपरला एक गोष्ट ऐकली होती, एक पुण्याचे सायकोलॉजिक आहेत आणि त्यांनी निदान केलं होतं की ते सिग्नलवरती ते मुलं झोपतात कसे, नाही का. आणि त्याचं निदान लागलं होतं की अफूचं इंजेक्शन जो आहे ना, एक अफूची गोळी असते आणि त्या बाळाला चाखवतात, आणि अफूची गोळी चाखल्यानंतर तो बाळ अगदी निर्भय ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी पडून राहतो, सकाळ होईपर्यंत तो बाळ उठत नाही. अरे त्याच्यापेक्षा आपलं जीवन काय वाईट आहे का? आपलं जीवन वाईट आहे, आणि एवढा सुखसोयी असून सुद्धा आपल्याला काय वाटतं, देव नको रे बापा, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. देवानी आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, आपला प्रश्नच मिटवला देवानी, नाही का. आपल्याला प्रश्नच नाही महाराज, तर उत्तर शोधण्याचा आपल्याला आपल्या बुद्धीला तेवढी वेळच नाही मिळत. सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सगळं आपल्याला ऐकं मिळतं, नाही का. एवढ्या सुख सुविधा भगवंतांनी आपल्याला मिळवून दिलेल्या आहेत, तरी पण भगवंताची भक्ती करायला आपल्याला वेळ नाही. आणि देव म्हणतो अरे एवढा सुंदर नरदेव तुला मी मृत्यू लोकामध्ये पाठवलेला आहे, नाही का. कवाड कष्ट करून आपल्या आयुष्याची माती कशाला करून घेतो. आ देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे कराचे, धन कुबेराचे, देह हे कराचे, धन कुबेराचे. ओ येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, ओ येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. प्रसंग सांगते मी, धन कुबेराने सांभाळावं, नाही का. आणि एक दिवस हा 3.5 हाताचा नरदेव धरणीवर ओस पडला की याची जबाबदारी कोणावरती, 3.5 हाताचा नरदेव धरणीवर ओस पडला. बरं तुम्ही दिवसभर कापूस काढून आले का? अशा बसल्या बिचाऱ्या ज्याच्यात काही जानत नाही, फक्त पुतळा दिसतोय. भात खावायला गेल त्या भात खावाले, भात खायला गेले होते आंबोऱ्याला, बरोबर आहे, नाही का. आणि भात खाल्ल्यानंतर याचं काय पचन झालं नाही, बरोबर आहे. हाय तुमची काही चुकी नाही म्हणा. पोटभर भेटल्यानंतर फक्त एकाचीच गरज असते, कशाची, हाडभर ठला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला प्रसंग सांगते. कैलासपुरीमध्ये भगवान नारद गेले, आणि नारद गेल्यानंतर माता पार्वती एकट्याच होत्या, आणि एकट्याच असल्यानंतर नारदांनी बघितलं अभी अपने दाल पक सकती है, नाही का. नारदाला माहित आहे आपली डाळ कुठे कुठे पकू शकते. भगवान शिव बाहेर
माता पार्वती कैलासात, नारद पोचले आणि नारदाने चावी लावली बरं का, नाही का. आता चावी दिल्यानंतर नारद म्हणाले, आईसाहेब तुम्हाला काय सांगू, मृत्यू लोकात जा म्हणे पृथ्वीवर, ज्या त्या बायांकडे सोन्या चांदींनी लखलख लखलख करताय दिसतात म्हणे, आणि तुमच्याकडे काहीच दिसत नाही. हो का, या म्हणे रुवाडामध्ये काय काय बायांजवळ किती किती सोनं आहे, ते आपल्याला काही देणार नाही म्हणा. पण नारदाने सांगितलं, कारण आजचा सोन्याचा भाव 1,65,000, आजचा 1,65,000. कोणाची ताकद आहे बाई, तरी पण घेत नाही का आपण, नाही का, कारण आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत. बरं आले कुठले कुठले आले, कापसाचे. हुशार आहे बाई इथले. ठला विठ्ठल 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 कापसाचे आले की इकडच्या खिशातले इकडे गेले, ते मला काही माहिती नाही. पण नारद मुनींनी विचारलं, म्हणे आईसाहेब तुम्हाला काय सांगू, रुयाड मधल्या बायकांजवळ इतकं सोनं आहे, इतकं सोनं आहे, इतकं सोनं आहे, पण तुमच्याजवळ काहीच नाही दिसत म्हणे. एवढ्या मोठ्या महादेवाच्या पत्नी तुम्ही, कोणत्या देवाच्या, महादेवाच्या. महादेवाच्या, आणि तुमच्याजवळ काहीच नाही, म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना. बरोबर. तुमच्याकडे तर सर्वात जास्त असायला पाहिजे. कोण म्हणाले, नारद मुनी. आता नारद म्हटल्यानंतर तुम्हाला बाबाजींनी सांगितलं असेल, ज्याची गोष्ट रद्द होत नाही ते नारद. हा, आपल्यामध्ये नारद असतात बरं का, माहित आहे ना. म्हणजे उसातून जाईल तरी पाणूर लागू देत नाही आमच्या भाषेत. हो, असे नारद. आणि त्या नारदाने चावी फिरवली आणि गेले पडून. पडून गेल्यानंतर आईच्या डोक्यात ती चालू होती चावी बरं का, नाही का. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या खिलोण्याला चाबी दिली तर तो जोपर्यंत त्याच्यामध्ये जीव असते आणि तो फिरत असते, देव जोपर्यंत कैलासात येत नाही ना, आणि यांच्या डोक्यामध्ये चावी ती चालू होती. काय हो म्हणे, एवढ्या मोठ्या देवाची मी बायको, रुयाडामध्ये जाऊन बघा, सोन्या चांदीने लखलख लखलख करणाऱ्या बायका दिसतात मला, आणि मी ज्या ठिकाणी जाते ना रुयाडामध्ये, तर माझ्या घड्यात आणि पायामध्ये पैजण नाही, गड्यात नाकात नथ नाही, कानात कुंडल नाही, आणि अशी जोगडींसारखी मी जाते, तर मला लोक हसतात. बरं, मला हसत नाही, तुमच्या नावाने हसतात. महादेवाची बायको आणि हिच्या जवळ काही सोनं नाही. आता देवानी काय केलं, देवानी सगळं ओळखलं, देवाच्या लक्षात आलं बॅकग्राऊंड, आणि ओळखल्यानंतर ज्या ठिकाणी नारद मुनी उभे होते त्या ठिकाणची थोडीशी चिमुटभर माती घेतली आणि त्याची पुडी बांधली. पुडी बांधली आणि माता पार्वतीच्या हातामध्ये दिली. हातामध्ये दिल्यानंतर देव म्हणाले, हे घे आणि जा म्हणे कुबेराकडे, कारण धन कोणी साठवावं, धन कोणी साठवावं, आणि भगवंताला कोणी साठवावं, आपण साठवावं. कुठे, हा, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी, जिही हृदय मंदिरी. माता पार्वती कागदाची पुडी घेतली आणि कुबेराच्या घरी आली. कुबेराच्या घरी आल्यानंतर सांगितलं, या मातीच्या वजनामध्ये जेवढं तुमच्या घरी सोनं आहे तेवढं मला देऊन द्या. आता एका पारड्यामध्ये पुडी आणि दुसऱ्या पारड्यामध्ये कुबेराच्या घरचं सगळं धन. आणि हे धन, जेवढं धन कुबेराच्या घरी होतं, पण लहानशा कागदाच्या पुडीचं तुलनेत अख्खा धन संपला, पण त्याचं मोलमाप झालं नाही. पारडा पुडीचा मात्र खालीच्या खालीच होता. सांगायचं तात्पर्य आहे, ती खाली पुडी घेऊन आणि माता पार्वती कैलासात आली. आणि कैलासात आल्यानंतर देवाला म्हणू लागल्या, काय हो म्हणे देवा, ही तुम्ही म्हणे एवढीशी पुडी दिली, अख्खा कुबेराच्या घरचा धन संपला म्हणे, पण या पुडीचं तोल नाही झालं, काय आहे म्हणे असं या पुडीमध्ये. का भगवंतानी सांगितलं, पार्वती खरंच म्हणे बायकांची अक्कल कुठे असते, मी नाही म्हणत बाबा, सॉरी, कानाला खडा, उगीचाच अभद्र शब्द बोलणार नाही, कारण ही जागा नारदाची आहे बरं का, याचे फळ मला भोगावं लागतील. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. काय हो म्हणे, ही एवढीशी पुडी मला
मला दिली, अख्खा धन संपला, काय आहे असं या पुडीमध्ये? भगवंतानी त्यावेळी सांगितलं, ज्याने तुझ्या डोक्यामध्ये हे सगळं भ्रम भरलेलं आहे म्हणे, हे त्याच्या पायाखालची माती आहे, नाही का? आता ती माती आपण सर्वसाधारण समजतो, पण संतांच्या चरणाची धूळ ज्यावेळी माणसाच्या कपाळाला लागते आणि आपल्या आयुष्याचा कायापालट झाल्याशिवाय राहत संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाये, वासनेचे बीज जडून नाही का? संतांच्या चरण रजामध्ये आणि एवढी ताकद असते महाराज, लक्षात घ्या. सर्वसाधारण धूळ समजू नका, नाही का? आणि ती सर्वसाधारण धूळ म्हणजे आज आपल्याला कळवतं की तू या मृत्यू लोकामध्ये कशासाठी आलेला आहे. अरे आया कहां से कहां है जाना, ढूंढले ठिकाना प्यारे, ढूंढले ठिकाना, ढूंढले ठिकाना प्यारे, ढूंढले ठिकाना, ढूंढले ठिकाना प्यारे, अरे ढूंढलो तो प्यारे, अरे ढूंढलो तो प्यारे, ढूंढले ठिकाना प्यारे, ढूंढले ठिकाना, ढूंढलो ठिकाना प्यारे, ढूंढलो ठिकाना. अख्खा कीर्तन आपण एक अभंगाची एकच ओढ सोडवली ना तरी कीर्तन संपून जाईल, अभंग सुटणार नाही. आणि परमपूज्य बाबा महाराज सातारकर म्हणायचे, आजपर्यंत अभंगाने मला सोडवलं, माझी ताकद नाही अभंगाला सोडवण्याची. वास्तविक हे खरं आहे. संतांचे अभंग मनुष्याचा कायापालट करतात. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धारिलो गुरुकृपे, आता उद्धारिलो गुरुकृपे, आता उद्धारिलो नाही का? हे सामर्थ्य आहे महाराज संतांचं. आणि संतांचा पदस्पर्श ज्या भूमीला होतं, ज्या मस्तकाला होतं आणि त्या माणसाचा कायापालट होतो. तुकोबराया वर्णन करतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय, देव इच्छा करतात मृत्यू लोकावर येण्यासाठी. का? अगदी थोडक्यामध्ये मी सांगेल तुम्हाला, कारण मृत्यू लोकांमध्ये देवाची भक्ती करायला मिळतं, स्वर्गात भगवंताची भक्ती नाही. कारण मृत्यूलोक ही कर्मभूमी आणि वैकुंठ ही भोगभूमी, आणि सुखाचे भोग भोगायला फक्त आणि वैकुंठात जावं आणि कर्म करून फळ मिळवून घ्यावं, आणि यासाठी मृत्यू लोकांमध्ये आपल्याला जन्मावे लागेल. तुका म्हणे गर्भवासी हो सुखे घालावे आमासी, तुका म्हणे गर्भवासी सुख झालं हे आमासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, हो तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, तुका म्हणे गर्भवासी सुख झालं हे आमासी. तुका म्हणे गर्भवासी सुख झालं हे आमासी. नाही का? तुकोबराय म्हणतात, आईचा गर्भावास मला चालेल आहे. का? कारण मृत्यू लोकावर जन्माला येऊन जे भगवंताची भक्ती करायला मिळतं ना, आणि त्याच्यामध्ये मी माझं धन्यता समजेल. धन्य आम्ही जन्माय आलो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, नाही का? दास बनायला सांगितलंय तुकोबरायांनी, मालक बनवू नका कोणाचे. पण हल्ली जीवन जगताना होतं काय, मालकापेक्षा लोलकच जास्त हुशार होतं. बरोबर आहे? खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. वस्तुस्थिती आहे ना, नाही का? एखाद्या मालकाकडे एक नौकर आहे समजा, आणि समजा मालक कुठे बाहेर गेले आणि सगळी सत्ता नौकराच्या हातामध्ये आली.
तर त्याला वाटतं माझ्यासारखा तोप कोण नाही, अशी छाती फुगवून चालतो महाराज. मला सांगते ना, उदाहरणं भरपूर सांगण्यासारखे आहे, पण मला 10 वेळा माझी लक्षणं घड्याळाकडे जाते आहे, कारण घड्याळाचे वाजले 11 नाही का, आणि आपली वेळ होती 11. आणि तुमच्या 11च्या वेळेत जर मी कीर्तन संपवलं तर तुम्ही माझा करता काही नाही म्हणत. विठ्ठल 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 एवढी वेळच नाही आपल्याकडे नाही का. सांगायचं तात्पर्य आहे, भगवंतानी आणि मृत्यू लोकात भगवंतानी जन्म घ्यायला सांगितलं, कारण मृत्यू लोकामध्ये भगवंताची भक्ती करायला मिळते. धन्य आम्ही जन्म आलो. आता तुकोबऱ्या स्वतःला धन्यता म्हणतात का, कारण मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊन जे मी भगवंताची भक्ती केली आणि तुला प्राप्त केलं ना देवा, माझा अनुभव मी काय व्यक्त करावं नाही का. 3दा तुकोबऱ्यांना आणि मी स्वर्गातून मृत्यू लोकामध्ये यावं लागलं. एवढी प्रीत जळली नाही का. मागण्यात एका तुझ्या प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी मी रवी हेच मज देई, आणि तुझं काय काय मागावं तुला. तुझ्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे, सगळं आहे नाही का. आणि एवढं ओत प्रोत भरूड आहे की माझ्याजवळ पदर नाही घ्यायला. आता मला असं वाटतं की हे जे भगवंताने 3.5 हाताचा नरदेह मला दिलेला आहे ना, हे मी चांगल्या कामामध्ये कुठे व्यतीत करावं, हा सरते शेवटी मला प्रश्न पडला. मग तुकोबरायांनी केलं काय म्हणता नाही का. भंडारा डोंगरावर जाऊन देवाचं भजन केलं. आता करायचं काय, स्वतःसाठी जगायचं नाही का. या कलियुगात चांगल्यालाही कोणी चांगलं म्हणत नाही, वाईटाला तर नाहीच म्हणत. तुम्हाला सांगते ना, जीवनाचं सत्य तुमच्याकडनं किंवा माझ्याकडनं 99 गोष्टी चांगल्या घडल्या आणि एक जर गोष्ट चूक घडली तर 99 चांगल्या झालेल्या गोष्टींकडे कोणीही लक्ष देणार नाही. पण एक झालेली चूक आपलं अख्खं आयुष्य बदलवून टाकतो. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. म्हणून तो विचार करायचा आहे की मी कुठे चुकते आहे. लोकांकडे 1 बोट दाखवण्यापेक्षा माझ्याकडे 4 बोट आहेत याचा विचार करायचा नाही का. सांगायचं तात्पर्य आहे, आता आज हल्लीच्या जीवनामध्ये मीडिया एवढं चांगल्या गोष्टीचं विवरण करणार नाही, पण एखाद्या महाराजकडनं जर एक गोष्ट वाईट घडली ना तर त्याचं प्रदर्शन मांडतो आपण. दादा तुला नाही म्हणत, तू चांगलंच काम करतो आहे, देव तुझ्या पाठीशी असाच उभा राहू, चांगली सद्बुद्धी देऊ. कारण मी 2002 पासून कीर्तन करायला सुरुवात केली. मी अजूनही माझा YouTube चॅनल ओपन केलेला नाही. माझी लायकी नाही आहे तेवढी का. सूर्याचा प्रकाश जो आहे ना, त्या सूर्याला म्हणावं लागत नाही की ती उगव आणि तुझा प्रकाश माझ्या घरापर्यंत येऊ दे. म्हणतो का सूरज, म्हणतो का नाही ना. त्याचा प्रकाश आपोआप आपल्या घरापर्यंत येतो. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. माझ्या भावाने मला सांगितलं, ताई म्हणे दादाचं चॅनल कोणतं आहे, विठ्ठल भक्ती. या YouTube चॅनलवर तुझं कीर्तन येणार आहे म्हणे. आता काय केलं त्यांनी, त्याचे घोडे तोच नाचवतो बाबा. जिनो का मुनो थाय आणि बिजू करतो गोता खाय नाही का. आणि माझं धगधग करत होतो अंतकरण. अरे म्हटलं, कधी आपण लाईव्ह कीर्तन केलेलं नाही, आणि समजा बोलताना एखादी शब्द जर चुकीचा निघाला तर त्याचे दिवाळे काढल्याशिवाय राहणार नाही लोक. बरोबर आहे की नाही, हो की नाही. आपली पात्रता तर पाहिजे तेवढी. बरोबर आहे ना. आधीचे लोक म्हणायचे गांडीत गुन्ह्याने चालला तिकडे. चुकीचं आहे का हे, चुकीचं आहे का. मला एकच सांगायचं आहे, बिलकुल चुकीचं नाही. अरे आपली नदी बनण्याची लायकी नाही, पण समुद्रासारखी कोळी अथांग सीमा ठेवतो, याची काय सीमा आहे की नाही. धन्य आम्ही जन्माया आलो, दासा विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्माया आलो, दासा विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्माया आलो, दासा विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्माया आलो, दासा विठोबाचे झालो.
आणि उंट गाढवाला म्हणू लागला, दादा एक काम करते का, उद्या माझं लग्न आहे. नेमकं झालं काय, माझ्या लग्नामध्ये जे ब्राह्मण श्लोक म्हणत होते ना, म्हणणार होते, त्यांची नेमकी बिघडली तब्येत. त्यांची नेमकी बिघडली तब्येत. आता उंट दादाने गाढवाला सांगितलं, एक काम करता का म्हणे तुम्ही. बरं सांगा ना, करेल मी तुमचं काम. उद्या सकाळी घटी मुहूर्तावर माझं लग्न आहे, तर त्या लग्नामध्ये तुम्हाला श्लोक म्हणायचे आहे. श्लोक म्हणजे मंगलाष्टक, नाही का. गाढवाला वाटलं आपण आणि उंटाच्या लग्नात श्लोक मंगलाष्टक. गाढवाची थोडीशी कॉलर टाईट झाली. नाही होणार का, नाही होणार. अरे तुम्ही बोलत तर चला गडा, जरी थोडीशी स्माइल जरी दिली ना तरी माझं अंतकरण फुलते मस्त. विठ्ठल 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 विठ्ठल. गाढवाची कॉलर टाईट झाली आणि त्याला वाटलं उद्या आपल्याला बोलवलं बरं का. उंट म्हणाले, गाढव येतीलच, आपण नटून थटून गेलो पाहिजे. आणि सकाळ झाली, गाढवाने मस्त कपडे चकाचक घातले बरं का. जसा ब्राह्मणाचा वेश असतो ना, बिलकुल त्या पद्धतीने गाढव तयार झाले. आणि बोलवलं कोणी, उंटाने. आता आणखी एक थोडीशी स्तुती केली उंटाने गाढवाची. काय हो म्हणे, काय गोड आवाज आहे तुमचा. खरंच म्हणे, असा आवाज मी आपल्या आयुष्यामध्ये ऐकलं नाही. गाढव उंट गाढवाला म्हणाले, इतका गोड आवाज आहे म्हणे तुमचा, मला असं वाटतं तुम्ही माझ्या जर लग्नामध्ये श्लोक म्हटले ना, मंगलाष्टक म्हटले ना, तर मी इथले पुढचे सगळे ऑर्डर तुम्हाला देऊन देईन. पुन्हा कॉलर टाईट झाली. कोणाची, गाढवाची, नाही का. आता गाढवाची भूमिका तुम्हाला माहित आहे. गाढवाला कितीही साबणाने धुवा तरी तो कुठे लोळणार, मातीत. उकिरड्यावर लोळणार आहे. बरं, ज्यांच्या माईक जवळ आहे ना त्यांचेच आवाज येतात, तुमचे आवाजच येत नाही. काय काय करायचं, बॅटरी लो आहे का. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. आणि चकाचक कपडे घालून आणि गाढव दादा तयार झाले. तयार झाल्यानंतर लग्न मंडपात गेले बरं का. आता करायचं काय, उंटाच्या लग्नामध्ये आपल्याला मंगलाष्टक म्हणायचं आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. आता आवाज ऐकला कोणी, कोणी ऐकला. काय सांगाव बाई तुम्हाला, आता आवाज ऐकला कोणी, उंटाणी. आता कसा निघाला असेल गाढवाचा आवाज. उंट मनातल्या मनात म्हणू लागला, बोलवलं तर बोलवलं कोणाला. एखादी चांगल्या तरी आमच्या कृष्णा दादाला बोलवलं असतं तर चांगलं लग्न लागलं असतं. आणि हे फुकटच लग्नामध्ये विघ्न यायला नको, नाही का. पण स्तुती केली ना कोणी, उंटाने स्तुती केली. कोणाची, गाढवाची. आता एवढी मोठी स्तुती केल्यानंतर जसे काही मंगलाष्टक येतील तसं तुला ऐकावंच लागेल. माथी कोणी मारलं, तू स्वतःच माथी मारून घेतला. तसा आपला आयुष्य आहे ना, तो आपण सद्गती जर नाही मिळवून दिली महाराज, तर आपला आयुष्य 3.5 हाताचा नरदे असंच वाया जाणार आहे. गेला 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 सारा नर जन्म वाया, आता तरी शरण जाई पंढरीच्या राया. आता तरी शरण जाई पंढरीच्या राया. केव्हा केव्हा वेळ वाया घाली म्हणून धन्य आम्ही जन्म आलो. दास कोणाचे झालो, दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. दास विठोबाचे झालो. नाही का. दास बनल्यानंतर आपोआप आपल्या मनुष्याची 3.5 हाताच्या नहरद्याची जी आहे ना महाराज, प्रचिती बदलून जाते बरं का. कारण दास्यत्व पत्करण्यासाठी महाराज काय लागतं म्हणाल, अंतकरणामध्ये नम्रता असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. देनहार कछोर है देत रहे दिन रे,
लोग भरम हम पर धरे याते नीचे नाही का. देणारा दाता वेगळा आहे महाराज. माझ्या भगवंतासारखा दाता अजून या भूलोकावर ब्रह्मांडाच्या नायकांनी जेवढा आपल्याला दिलेला आहे ना तेवढा या जगात कोणी देऊ शकत नाही. एवढं सामर्थ्य आमच्या भगवंताचं आहे. तोची एकदान सूरदाता, तोची एकदान सूरदाता, विठेवरी जाची पावले समान, विटेवर जाची पावले समान. मला एक सांगा, त्या दानदातासारखा कोणी आहे का? आणि थोडस तुम्हाला एक उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले, नगारे वाजले. महाराज आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि आई यशोदा नंद बाबांनी काय केलं म्हणता, आणि सगळ्या गोकुळामध्ये हिरे माणिक मोती जेवढ्यांनी मदत केली आणि तेवढ्यांनी हिरे माणिक मोती भगवंतांनी वाटून दिले. समजा नंदबाबांनी आणि यशोदा माईनी. नंदबाबाची बहीण बाळ जन्माला आल्यानंतर पहिली खबर, आणि नंदबाबाला जर कोणी पोहोचवलं असेल तर नंदबाबाची बहीण जी आहे ना ती सुनंदा. त्या सुनंदाने खबर पोहोचवली, आणि पोहोचवल्यानंतर सुनंदा बाजूला बसून पाहते आहे नाही का. दाशींना भटकिनींना सगळं दान देऊन दिलं यशोदाबाईंनी, आणि ही हळूच वहिनीजवळ गेली. वहिनी काय हो म्हणे, ह्या सगळ्यांना तुम्ही वाटून दिलं रुयाडच्या दासांना, मी काय केलं? वहिनी आणि नंदेबाईला म्हणू लागल्या म्हणे, ताई तुम्हाला काय सांगू, तुम्ही एवढं उपकार केले म्हणे माझ्यावर, एवढे उपकार केले काय सांगू. हा माझ्या मांडीवर असलेला बाळ म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, घ्या म्हणे, हा तुमचाच आहे, हा माझा नाही. तुम्ही धरलं काय आणि मी धरलं काय, म्हणजे अशी दानवृत्ती जर त्या द्वापार युगामध्ये कोणाची असेल तर यशोदा माईने जे दान आणि आपल्या नंदेला दिलं ते दान महत्वाचं आहे. आणि तिच्यासारखी दानदाता स्वतःचा काळजाचा तुकडा आणि नंदेच्या मांडीवर देणे म्हणजे लहानसं जिगर लागतं का? छोटस जिगर लागत नाही. तोच एक दान सूरदाता. त्या भगवंताने वृत्ती तशी यशोदामाईमध्ये अंतकरणामध्ये निर्माण केली, आणि उदार अंतकरणाची भावना यशोदाबाईच्या अंतकरणात निर्माण केल्यानंतर जे बाळ सुनंदेला दिलं महाराज, आणि ओतपोत भरून आनंद द्विगुणित करून, आणि सुनंदा महाराज एवढा आनंद झाला की माझ्या भावजई सारखी भावज आणि जगात नसा. विठ्ठल 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 हो हो. सांगायचं तात्पर्य आहे, भगवंताने तुम्हा सगळ्यांना 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे. अष्टधातूंनी सप्तधातूंनी बनलेला, पंचतत्वांनी बनलेला आहे. आणि या पंचतत्वांनी बनलेल्या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये जो भगवंत विराजमान आहे, आणि त्या भगवंताची किमया जोवरी उभा तोवरी शोभा आहे या नरदेही. हंस जाईल कुडीतून घडीभर ठेवणार नाही का. हंस या कुडीतून निघून गेला महाराज नाही का. परिमळ गेली या ओस फुल देटी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. आणि तुमची आणि माझी गत एकासारखी होणार आहे, एकाप्रमाणे होणार आहे. सांगायचं तात्पर्य आहे, स्मशानापर्यंत सगळे आपतच गोत्रज आणि तुम्हा आम्हाला सार करण्याला येतील, पण आराम के सब संगी साथी वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है यार दुनिया में कोई किसी का नहीं. टिकट मिला जब जाने का तो डेरा डाले स्मशान में, जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं. ही जगाची रीत आहे वास्तविक पाहता नाही का. आणि या जगाच्या रीती रिवाजाप्रमाणे आयुष्याच्या शेवटी मला एकच सांगायचं आहे, आयुष्याच्या या साधने सचिदा नंद पदवी घेणे, आयुष्याच्या या साधने सचिदा नंद पदवी घेणे, आयुष्याच्या या साधने सचिदा नंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या या साधने
तुकाराय वर्णन करतात आयुष्याच्या या साधने. आयुष्य हा साधन आहे बरं का. 3.5 हाताचा नरदेह हा साधन आहे. कारण आत्मा कुडीचे भांडण, दोघेही भांडतात. जोपर्यंत 3.5 हाताचा नरदेहामध्ये जीवात्मा वास करतो आहे तोपर्यंत तुझी किंमत आहे. दोघी एकमेकाला सांगतात. आणि एकदा का मी निघून गेलो तर तुझी किंमत मातीत मोल, नाही का. संत चोखोबा सांगे तुकारामाला, देह मासाचा मातीत जाणार हा, जाताना कुणी पाहिले का मला, दाखवा दाखवा घर माझे मला. नाही का. कुठून आलो आपण, घराचं निदान करावं ना, नाही का. कारण आयुष्य आपलं अगदी थोडासा आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले. भजन करण्याकरिता आपल्याजवळ वेळ उरलेली कुठे आहे, नाही का. वास्तविक पाहता वेळ आपल्याला मिळत नसते, ती काढावी लागते. आणि जोपर्यंत वेळ भगवंतासाठी काढणार नाही आपण तोपर्यंत देव सुद्धा आपला कैवारी होणार नाही. देव भक्ताचा कैवारी, हरिनामाला विसरू नका अंतरी, नाही का. अंतःकरणामध्ये देव जर पावेल असं जर आपल्याला वाटत असेल तर आयुष्याच्या या साधने, नाही का, सुंदरचं साधन भगवंताने दिलेलं आहे. बाकी कलियुगामध्ये आपल्याला काही करावं लागत नाही का. एका पायावर उभं राहून तपश्चर्या करण्याची गरज, घरदार सोडून डोंगरावर जाण्याची गरज आहे का. नाही ना, नाही का. बायको पोरं जागेवरच्या जागेवर ठेवायची गरज नाही. आणि तुम्हाला सांगताना एक चौपाई, कलयुग केवल नामधारा, सुमिर सुमिर भव उतरते पारा, कलयुग केवल नामधारा, सुमिर सुमिर भव उतरत पारा, कलियुग केवल नामधारा, सुमिर सुमिर उतरते पारा, कलियुग केवल नामधारा, सुमिर सुमिर कलियुग केवल नामधारा. कलियुगात फक्त नामस्मरण करायचं, बाकी भानगडीत पडू नका. देव आपोआप धावून येईल महाराज. नाही येणार का. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडुनी संत सदणी राहिला, संत सदणी राहिला. तुम्हा सर्व माझ्या मायबापांना एकच विनंती आहे, 2 हात दिले भगवंतानी आपल्याला दिलेले आहे आणि ते 2 हातांनी कर टाळी वाजवायची, नाही का. हात असतील तर वाजवा, नाही तर तुम्हाला जबाबदारी बळजबरी करणार नाही. चल घ्या दोन्ही हात वर करून, विठोबा रखुमा, 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 दोन्ही हाताने डोळे जोरात टाळी वाजवली म्हणजे घरच्या घरी व्यायाम करण्यासारखं आहे, नाही का. बरं टाळी वाजवल्याने होतं काय. हात दिले म्हणून वाजवायचे की असंच, याच्यामध्ये फिजिकल रिझन आहे काय ग. म्हणून तर तुमच्यासारख्याची गरज आहे. आजकालच्या पोरी समोर येऊन बसायला लाजतात गड्या, हे मला आवडत नाही, नाही का.
हे मला खरंच नाही आवडत. दोन्ही हाताची टाळी म्हणजे आपलं होणारं काय, व्हेरी गुड, आपलं होणारं ॲक्युप्रेशन, बरोबर आहे. ब्लड सर्क्युलेशन नीट होतो बरं का. तुम्हाला उदाहरण सांगितलं असतं पण माझ्याकडे वेळ तेवढी नाही. सांगायचं तात्पर्य आहे, आपल्या हाताचा जोरात टाळी वाजवली की संपूर्ण बॉडीवर जो ब्लड प्रेशर आहे ना आपलं, तो सर्क्युलेशन चांगलं होतं नाही का. आणि आपला नेहमी काही कारण नसताना टाळी वाजवायची म्हणजे पागल म्हणतील आपल्याला नाही का. आणि आपण आहात का, विठ्ठल 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 आणि एवढं सुंदर भव्य दिव्य वातावरण आणि आमच्या दादांनी तयार केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य आहे, 11:30 वाजलेले, तुमचे अर्धा तास जास्त घेतली बरं का. तुम्ही घरी गेल्यानंतर मला शिव्या घातल्या तरी चालेल, कारण मी बहिरीच आहे या बाबतीत. मी लक्ष देत नाही. चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची, वाईट गोष्टीकडे कशाला लक्ष द्यायचे. आणि तुम्हाला सुद्धा माझं सांगणं हेच आहे की कुणाकडून घ्यायच्या असतील तर चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट त्या टाकून द्या नाही का. महाराज सुद्धा छोटले बाबाजी तुम्हाला सांगत असतील बरं. प्रवचन ऐकायला कोण कोण येतो, एवढ्या येतात नाही का. हरिपाठात कोण येते बरं का, पुरा गाव. लाजू नको लाजू नको लाजू नको हरीच्या भजनाला, हरीच्या भजनाला भजनाला, तू लागत स्मरणाला, देव लागत स्मरणाला, तू लागत स्मरणाला, लागत स्मरणाला, तू लागत स्मरणाला, तू लागत स्मरणाला, तू लागत स्मरणाला, तू लागत स्मरणाला. लाजू नको लाजू नको लाजू नको हरीच्या भजनाला, लाजू नको लाजू नको लाजू नको हरीच्या भजनाला, आता लागत भजनाला माझ्या देवाच्या स्मरणाला, आता लागत भजनाला माझ्या देवाच्या स्मरणाला. लाजू नको लाजू नको लाजू नको लाजू नको हरणाला. लाजू नको लाजू नको लाजू नको हरे नामाला. तू लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला, तू लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला, हो लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला, लाजू नको लाजू नको हरीच्या भजनाला, भजनाला, लाजू नको लाजू नको लाजू नको हरीच्या भजनाला, हो भजना, लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला, तू लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला, लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला, लागत स्मरणाला माझ्या देवाच्या भजनाला. आयुष्य सुंदर आहे बरं का. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, आपल्या अपेक्षापेक्षाही सुंदर आहे. आपण कधीच अपेक्षा केली नसेल की भगवंतानी आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलं नाही का. आणि एवढं सुंदर जीवन दिल्यानंतर आपण असंच वाया घालवतो त्याला. देव दिला देह भजना गुमाटा, देवे दिला दे भजना गुमाटा, देवे दिला दे भजना गुमाटा, देवे दिला दे भजना गुमाटा. तो हजला पाटा बाज के जा, तो हजला पाटा बाज के जा, तो हजला पाटा बाज के जा, तो हजला पाटा बाज के जा. ओ देवे दिला दे भजना गुमाटा, देवे दिला दे भजना गुमाटा. वा वा. आमच्या दोन्ही भावंडासाठी जोरात टाळी वाजवा बरं का. गोपाल कृष्ण भगवान की जय. असे रत्न कोणत्याही आईच्या उदरात जन्माला येतील ना, खरंच त्या आई वडिलांना प्राऊड फील होणार. वा वा वा. का नाही होणार. आहेत पोरं. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाट देवा, तयाचा हरिख वाट देवा. का नाही वाटणार
नाही का, जेव्हा एक मुलगा आपल्या आईवडिलाच्या चरणावर माथा टेकून आपल्या कामा दिवसाची सुरुवात करते ना, तेव्हा त्या आईवडिलाची छाती फुगते महाराज. का नाही का, नाही निदान आपल्या भारताची संस्कृती माझ्या मुलांनी जपली नाही का, आणि ती संस्कृती जपून महाराज खरंच आपला भारत देश उज्ज्वल करण्याची ताकद माझ्या मुलांमध्ये आहे. आणि एवढी तरी स्वाभिमान त्या आईला वाटावाच का वाटणार नाही, कारण असे अपत्य जन्माला येण्यासाठी आईची कूस सुद्धा आणि तेवढीच पुण्यवान लागते आणि तेवढीच उदार लागते. महाराज मला एकच सांगायचं आहे, शेवटी तुकोबाराया म्हणतात आयुष्याच्या या साधने सत चिता आनंद पदवी घेणे. स म्हणजे सत्य आणि सत्यात चित्त लावणे, आणि सत्यात चित्त लागल्यानंतर जो आनंद माणसाला मिळतो. आता मला एकच सांगायचं आहे, बाकी सगळं असत्य, फक्त एकच काय सत्य आहे, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो वास्तव्य करतो आहे, ज्याच्या आधारे आपण 3.5 हाताचा नरदेह चालवतो आहे, आणि तोच एक सत्य. ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनासष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. तिथून भगवंताच्या उपकाराची सुरुवात होते ना. आपण का विसरतो? विसरला त्याची थोर झाली हानी, पचतील खाणी चोर. तिथून सुरुवात आहे. आपण त्याचे अंश आहोत हे मात्र विसरू नका. त्याचे अंश आहोत म्हणून या मृत्यू लोकावर या पृथ्वीवर उभे आहोत, आणि त्याचा जर अंश ज्यावेळी या 3.5 हाताच्या नरद्यातून निघून जाईल ना, आपण त्याचे अंश राहणार नाही, आपण मातीचे अंश होऊ. लक्षात घ्या नाही का. तू का म्हणे राघो गेला पिंजरा मातीत दडपिला, पिंजरा मातीत दडपिला, पिंजरा मातीत दडपिला. मातीच्या पडद्या आड झाला महाराज, तो तुम्हाला पिंजरा दिसणार नाही, हाडा मासाचा सांगाडा दिसेल. मग आपलं नावही त्यावेळी संपुष्टात येतो. आपले सगळे आपल्या पाठीमागे जेवढे काही व्यवहार असतात ना, आणि ते सगळे व्यवहार मात्र संपुष्टात येतात. म्हणून मला एकच सांगायचं आहे, आयुष्याच्या या साधने आणि स्वतःची आनंद पदवी घेणे, आणि ही पदवी मिळायला काही फारसे कष्ट करावं लागत जावे. संताला शरण तेव्हा होईल समाधान, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम यत्र याशीत मद्भावम याती नास्रस्त संशया. आणि शेवटच्या टोकावर भगवंताचं नाम मुखामध्ये येणे म्हणजे, आणि भगवंताचं नाम मुखामध्ये येल्यानंतर पुनरुपी जन्म पुनरुपी विठोबा. झालेली सेवा तुम्हा सर्व माझ्या मायबापांच्या चरणावर आणि अर्पण केलेली आहे. चांगले जर वाटले असतील तर तुमच्या पदरात बांधून ठेवा. आणि वेडेवाकुडी शब्द भगवंतांनी या मुखातून बोलवले गेलेले आहेत, आणि ते अचूक जर वाटले असतील तर त्या शब्दांना मोकळीक देऊन द्या. वाईट शब्दांचं आपल्याजवळ काही काम नाही. आपली या बडी नाही मी बोलवतो कृपा भगवंत वाचा. आणि श्री गुरुरायांची ही ठेवते, आणि कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी थांबवते आहे. आणि तुमचे 15-20 मिनिट जरा जास्त घेतले असतील तर मला माफ करून टाका, कारण या ठिकाणी सगळे कामाचे आहेत आणि आम्ही फक्त एक. बाकी तुम्ही समजदार आहात, सांगायचं तात्पर्य. आणि दादा तुझे सुद्धा खूप खूप धन्यवाद. मी म्हणजे अपेक्षा केली नव्हती की आमच्यासारख्या पामाराचं कीर्तन असं लाईव्ह टेलिकास्ट होईल. झालं की नाही झालं ते माहीत नाही बाबा मला. आणि सांगा, माझा संपूर्ण संचाला चेहरे मला अनोळखी आहेत, पण आजपासून ओळख झाली. आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सुंदर असे स्थात आमच्या साऊंड सिस्टीमने दिलेले आहे. याच्यासाठी पैसे खर्च करावेच लागले नाही आपल्याला, सगळं आपल्या घरचाच माल आहे.
नाही का. आणि हा एवढा सगळा भव्य दिव्य कार्यक्रम आणि या रुयाड ग्रामस्थांनी आमच्या दादांनी केलं नाही का, ओमदेव दादांनी. आणि तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही बोलवलं, मला मान दिलात आणि तुमच्या शब्दाला मान राखून कीर्तन रूपी सेवा तुम्ही गोड करून घेतलीत आणि यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. आमचे वगवरून सुद्धा बहुतेक मंडळी, नवेगावरून सुद्धा बहुतेक मंडळी आलेले आहेत. मला वाटतं त्यांचं भजन मंडळ आहे. तर काही का असे ना, श्रवणाचे मिशे बैसावे येऊणी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे आणि भगवंताचं नामांसर कीर्तन आणि कानावर पडणे यासाठी सुद्धा बहुत जन्माची सुकृत लागतात. आणि आमचे दादा गोड अशी कीर्तनाला साथ दिली. आमचे महाराज अल्लीमुक्काम कणेरी झलके महाराज आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्हा सर्व माझ्या मायबापांच्या चरणावर माझा माथा टेकून माझ्या कीर्तनाला थांबवलेलं आहे. आणि प्रसाद घेऊन नाही का प्रार्थना म्हणू आणि नंतर थांबून जाऊ. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा जगद्रप जनार्दना नंदगंधा विनाश सत्परदेवादिदेवा